याच्यासाठी सगळं जबाबदार सरकार आहे। आमदार निवासामध्ये पण ॲम्ब्युलन्स भेटत नाही तर सामान्य जनतेचं काय होणार? पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू आणि मुंबईतील आमदार निवास येथे आमदार विजय देशमुख यांच्या कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। तनिषा भिसेंना ऑपरेशन पूर्वी 10 लाखांची मागणी करण्यात आली। 3 लाख तत्काळ घेऊन उपचार न झाल्याने रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला। दुसरीकडे आमदार निवासात चंद्रकांत धोत्रेंना अस्वस्थ वाटल्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर आली नाही। पोलिसांच्या गाडीतून नेण्यात आलं, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। या घटनांनी सरकारी व खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे। नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोग्य व्यवस्थेची ढासळलेली अवस्था अधोरेखित केली आहे। याच्यासाठी सगळं जबाबदार सरकार आहे। कारण की हे लोक जे म्हणतात की आम्ही रुग्णांची सेवा चांगल्या प्रकारे देतोय, की आम्ही सगळे ठिकाणी व्यवस्थित पाहणी करतोय, पण हे असं काही नसतं। आणि आत्ता जी परिस्थिती आहे एकदम बिकट परिस्थिती आहे। तरी रुग्णसेवा असू दे किंवा इतर काही असू दे, कोणी तिथे लक्ष घालत नाही आहे। आमदार निवासामध्ये पण ॲम्ब्युलन्स भेटत नाही तर सामान्य जनतेचं काय होणार? त्यांना कधी भेटणार की ॲम्ब्युलन्स? कधी अर्जंट असेल, कधी माणसाचा सिरियस असेल तर कधी भेटणार त्यांना ॲम्ब्युलन्स?